36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान तिवसा तालुक्यातील मोझरी येथील बसस्थानक येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं स्थानिक शाळकरी विद्यार्थी, महिला, पुरुष, वृद्ध प्रवासी तसेच स्थानिक ग्रामक्षेत्रातील महिला, पुरुष प्रवाशांचे बसस्थानकावर शांततेपणे उपोषण आंदोलन करण्यात आलं. यामध्ये प्रवाशांच्या हक्काच्या मुख्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते श्री संजय देशमुख तर प्रवासी यांच्या समस्या मागण्या परिवहन मंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री रायलवार यांनी समस्या मागण्या जाणून प्रवाशांच्या 5 मागण्या आजच पूर्ण करण्यात आल्या. यामध्ये अमरावती बस डेपोमध्ये नागपूरसाठी जाणाऱ्या बसगाड्यांमध्ये मोझरी तिवसा येथील प्रवाशांना बनवून देण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. नागपूरमध्ये जाणाऱ्या बसगाड्यांच्या वाहन चालकांना मोझरी तिवसा प्रवासी बसवून घेण्याचे लेखी आदेश द्यावेत. आदेशाचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर तात्काळ कार्यवाही करावी. मोझरी बायपासने जाणाऱ्या बसगाड्यांवर कार्यवाही करण्यासाठी मोझरी बायपासवर एक टीम बनवण्यात यावी. तीर्थक्षेत्र मोझरी येथून शेगाव बसगाडी सुरू करण्यात यावी. शिरसगाव मोझरी येथे रात्रीची मुक्कामी असणारी बसगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी मोझरी बस स्टँडवर येऊन परत अमरावती शिरसगाव मार्गे अमरावती पाठवावी. या मागण्यांपैकी 4 मागण्या आजच पूर्ण करण्यात आल्यात. यावेळी उपोषण आंदोलनामध्ये तिवसा मोझरी ग्रामक्षेत्रातील प्रवासी तसेच तिवसा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते श्री संजय भाऊ देशमुख, योगेश भाऊ लोखंडे, सुरेंद्र भाऊ भिवगडे, मोझरी सरपंच गौरीताई देशमुख तसेच परिवहन महामंडळ विभागीय वाहतूक अधिकारी रायलवार, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री गोडे, राजकुमार वाघमारे, सुरक्षा दक्षता खाता, स्थानिक नागरिक प्रेमराज कांडलकर, दिनेश इंगोले, पोलीस पाटील श्री भास्कर भाऊ वडनेरकर, सागर डेहनकर, मनीष काणे, समीर लांडगे, नरेंद्र भाऊ काकडे, संदेश भाऊ चतुर, अरविंदराव निस्ताणे, कृष्णा पेडेकर, अतुल निस्ताणे, सुनील पाटील तसेच महिला, पुरुष आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. आम्ही आज मोझरीच्या ST स्टँडवर उपोषणाला बसलेलो आहोत. त्याचं प्रामुख्यानं अनेक दिवसाची ही पीडा आहे. मोझरीचं बसस्टँड एवढं सुंदर आणि चांगलं बनवलं. मोझरी हे तीर्थक्षेत्र आहे. तुकडोजी महाराजांचं आश्रम, महासमाधी, या ठिकाणी पूर्ण देशातून नव्हे तर परदेशातून लोक येतात. तिवसा हे तालुक्याचं ठिकाण आहे. एवढं असूनसुद्धा आणि तिवसाला शैक्षणिक उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे मोझरीत देखील BMS कॉलेज, ITI, 11वी 12वी, कॉन्व्हेंट या सगळ्या गोष्टी उपलब्ध असून अमरावतीवरून ज्यावेळेस माणूस मोझरी आणि तिवसाला बसायला येतो, कुठलाही प्रवासी, मग विद्यार्थी असेल, सामान्य नागरिक असेल, वृद्ध असेल, पालखीवाले असेल, भाविक असेल, या लोकांना वाहक आणि चालक STमधून अक्षरशः उतरून देतात, आवारच्या भाषेत बोलतात, त्यांना अवहेलना करतात. आणि हे अनेक दिवसापासून सुरू आहे. आम्ही पत्रव्यवहार केला, सरपंचांनी पत्रव्यवहार केला, मोझरीच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने म्हटलं, पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची तोडगा निघाला नाही किंवा त्याच्यावर काही हे निघालं नाही. म्हणून आम्ही हा विचार केला की पत्र देऊन झाले, आंदोलन करून झाले, काही कंडक्टर झोडलेही, काही ड्रायव्हरही झोडले प्रवाशांनी, परंतु एवढं होऊनही जर ऐकत नसेल तर म्हणून आम्ही आज मोझरीच्या ST स्टँडवर उपोषणाला बसलो. हा उपोषणाला आम्ही उपाशी राहू ते कोणासाठी, तर प्रवाशांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी, त्यांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे का श्रीमंताच्या घरी मोठी गाडी आहे, श्रीमंताच्या घरी 2 चाकी मोटरसायकल आहे, परंतु सर्वसामान्य माणूस, नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक या लोकांना ही लालपरीच महत्त्वाची आहे. ती लालपरी जर मोझरी तिवसात थांबली तर व्यवसाय चांगला होऊ शकते, शिक्षण चांगलं भेटू शकते आणि दळणवळण इकडे तिकडे करू शकते. याच अनुषंगाने आम्ही इथं बसलो आहे. हे प्रहारचं जे आंदोलन आहे, उपोषण आंदोलन, हे प्रवाशांसाठी आहे आणि जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसलेलो. अशा प्रकारची ठाम भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. आज 5 मागण्या पूर्ण केल्या. आम्ही मान्य हे समोर टाकल्या त्यांच्या की अमरावतीवरून जो प्रवासी मोझरी तिवसा बसेल त्याला सर्व ST ड्रायव्हर कंडक्टरनी बसू द्यावं. बसत नसेल तर तिथं एक स्वतंत्र अधिकाऱ्याची व्यवस्था करावी. ती अधिकाऱ्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. दुसरा विषय असा का अमरावतीच्या पंचवटीमध्ये विद्यार्थी प्रामुख्याने तिथे बसतात. त्या प्रामुख्यानं त्या बसमध्ये बसून देण्यासाठी एक तिथं स्वतंत्र कर्मचाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. ती व्यवस्था होऊन जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी का तिवसाला ह्या सगळ्या गाड्या तिवसा आणि मोझरी थांबतील. तिवसाच्या पंचवटी स्टॉपवर जे गाडीत बसू देत नव्हते वाहक चालक, त्यासाठी एक स्वतंत्र कर्मचाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. एक महत्त्वाचा विषय का अमरावतीवरून नांदगाव पेठ, सावर्डी, पिंपळजिरा, शिवणगाव, फत्तेपूर आणि शेंदोळा आणि मोझरी तिवसा
हे जी ग्रामीण भागातले विद्यार्थी घेऊन जाणारी बस सेवा आहे ती आता सध्या त्यांनी कमी केलेली आहे. ती 6 टप्प्यामध्ये चालू करावी, 6 फेऱ्या त्याच्यात द्याव्या दिवसभरातल्या, म्हणजे जेणेकरून त्या ग्रामीण भागातले विद्यार्थी, व्यावसायिक किंवा नागरिक अमरावती, तिवसा, मोझरी अपडाऊन करतील. शिरसगाव मोझरीला एक गाडी हल्टिंग थांबत होती. ती शिरसगाव मोझरीची गाडी सकाळी या डेपोतील स्टँडवर मोझरीच्या आणि इथून पुन्हा शिरसगाव जाईल, अमरावती जाईल. त्याचं कारण असं का शिरसगाववरून सकाळी जे लोक पोरं निघतात, छोटे व्यावसायिक निघतात, त्यांना कोणाच्या तरी गाडीवर बसावं लागतं, कोणातरी गाडीत यावं लागते किंवा पायी यावं लागते किंवा सायकलने यावं लागते. अशा प्रकारची अवेलना होत होती. त्याच कारणात ती जर गाडी मोझरी डेपोवर आली, मोझरी स्टँडवर आली, तर सगळे विद्यार्थी इथे येऊ शकतात, ते विना खर्चात, कारण की विद्यार्थ्यांना पास फ्री आहे. याच अनुषंगाने ह्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. मला लेखी दिल्या आहेत, परंतु मला त्यांच्या लेखी पत्रावर किंचितही विश्वास नाही आहे. ही यंत्रणा जोपर्यंत व्यवस्थित सुरळीत होत नाही तोपर्यंत मी इथं बसेल. याच्यातली अजून एक मागणी होती का मोझरीच्या बायपासने अर्ध्या गाड्या चालल्या होत्या, त्यांनी सगळ्या गाड्या इकडे वळवलेल्या आहे. ही यंत्रणा जोपर्यंत सुरळीत होती तोपर्यंत आम्ही इथं उपोषणाला बसताना हा आमचा निर्णय आहे. शांतपूर्ण उपोषण आहे का हे उपोषण आहे शांततेच्या मार्गानं. प्रहारचा दणका जर बसला तर मग तो कोणावर बसेल याचा काही नेम नाही. तुम्ही एस टी महामंडळाच्या सर्व वाहक, चालक आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी मनात ठासून घ्यावा का मोझरी तिवसावर अन्याय करू नका. हा प्रहारचा दणका आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये, तिवसा.